आपल्याला राष्ट्रवाद किंवा राष्ट्रवादाला पोषक असणारं वातावरण किंवा राष्ट्रवादाची वाढ का झाली याचा आढावा घ्यायचा आहे. आता आपल्याला राष्ट्रवाद म्हणजे ही संकल्पना आणि राष्ट्रवादाच्या वाढीची प्रमुख कारणे कुठली कारणे की युरोपमधील एकीकरण होण्यासाठी म्हणजे जर्मनी असेल, इटली असेल, या दोन राष्ट्रांचं एकीकरण होण्यामध्ये राष्ट्रवादाचा कितपत हात आहे, कितपत भूमिका आहे राष्ट्रवादाची, याचा अभ्यास आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दोन टॉपिक आहेत, राष्ट्रवाद, इटलीचे एकीकरण आणि जर्मनीचे एकीकरण, असे तीन टॉपिक आहेत आपल्याला. या तीन टॉपिकला म्हणजे शेवटचे दोन आहे जे इटली आणि जर्मनीच्या राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी किंवा त्यांच्या राष्ट्राच्या एकीकरणासाठी राष्ट्रवाद किती उपयोग ठरला हे आपल्याला पाहिजे. आता सर्वप्रथम राष्ट्रवाद म्हणजे आहे तर काय हा शब्द, त्याचा उगम कुठून झाला ते आपण पाहूया. तर त्याचा अर्थ आहे नॅशनलिझम, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. ही संज्ञा लॅटिनमधील नेटिओ म्हणजे बर्थ, जे आपलं जन्म काय आहे ते दर्शवतं व जन्मय असून बनले आहे. अर्थात नॅशनलिझम हा शब्द प्रयोग एकाच वंशात जन्म घेतलेल्या लोकांसाठी वापरला जातो. परंतु आता ही नंतर जी संकल्पना उदयास आली, तर त्याला आर्नॉल्ड टॉयनबीने काय म्हटलेलं आहे की राष्ट्रवाद हा सत्ता प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असेल त्याच वेळी भावना प्रकर्षाने प्रचितीत. म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे काय, आपल्या देशाविषयी असणारा निष्ठा, प्रेम म्हणजे राष्ट्रवाद. मग त्यावेळेस हा राष्ट्रवाद जास्त उफाळून कधी येतो, तर ज्यावेळेस एखादी सत्ता आपल्याला प्राप्त करायची असेल त्याच वेळेस राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणामध्ये उदयास येतो किंवा प्रकर्षाने प्रचिती येते. मग ही एक झाली साधारण एक मत झालं. परंतु राष्ट्रवादासाठी असे काही घटक आहेत का जे कारणीभूत आहेत, तर भौगोलिक एकता हा एकत्वाची भावना निर्माण करण्यास सुद्धा पोषक ठरतो. दुसरं आहे समान ऐतिहासिक पार्श्वभूमी. जर तेथील लोकांना एकात्मतेचा समान इतिहास असेल किंवा लोकांना स्फूर्तिदायी ठरणारा असं काही घडलेल्या घटना असतील, ते निश्चितच राष्ट्रवादाला पोषक असतात. समान हितसंबंध असतील ते सुद्धा काय होतं, राष्ट्रवादाला पोषक ठरतात. समान वंशीय लोक, एकाच वंशाचे लोक असतील तर निश्चितच काय होतं, त्यांना त्यांच्याविषयी जास्त प्रेम, जिव्हाळा निर्माण होऊ शकतो. समान भाषा असेल तर भाषेच्या भावनांचा आदानप्रदान करण्याचं माध्यम म्हणजे भाषा, विचार याची जर देवाणघेवाण चांगल्या पद्धतीची झाली तर राष्ट्रवाद किंवा राष्ट्राविषयी निष्ठा निर्माण होण्याचं काम अतिशय जलद वेगाने होत असतं. समान धर्म असेल, धर्माविषयीच्या भावना आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत की धर्म जर एक असेल तर त्याच्याविषयी, धर्मीयांविषयी आपल्याला आपलं प्रेम असं वाटतं, परंतु हे चुकीचं आहे, हे आपल्याला योग्य नाही. परंतु तसं आजची संकल्पना असलेली दिसून येते. त्याच्यानंतर समान राजकीय उद्दिष्टे, एकाच राजकीय उद्दिष्टामध्ये जर राष्ट्रीयत्व उमलू शकतं. म्हणजे समान एखाद्या लोकसमुदायांचे विभिन्न लोकसमुदाय असले आणि त्यांचं जर उद्दिष्ट एक असेल तर निश्चितच तिथं एक येतात. समान आदर्श असेल, थोर व्यक्तींचे चरित्र जर त्या देशासाठी उपयोगी असतील तर त्याचा निश्चितचपणे काय केला जातो, पुनर्जागर केला जातो. स्वराज्य ही संकल्पना सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे आपल्याला स्वतःचं राज्य, स्वराज्य असावं, आपण इतरांच्या गुलामगिरीमध्ये जगायला नको. अशा पद्धतीनं राष्ट्रवादाची आपण काय करतो, एक व्याख्या करतो आणि राष्ट्रवादाला पोषक असणाऱ्या वातावरणांचा आढावा आपण घेत असतो. आता युरोपमध्येच उदयास येण्याचं महत्त्वपूर्ण किंवा प्रमुख कारण काय याचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे की का वाढीस आला. फ्रान्समधला राष्ट्रवाद हा जगाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवाद जो उदयास आला तो खऱ्या अर्थाने एक वैचारिक जडणघडणीतून युरोपामध्ये राष्ट्रवाद उदयास आलेला होता. आता त्याची विचारसरणी तशी होती, जरा बौद्धिक जी काय आधार असेल तर ती जी पालवी फुटली बौद्धिक दृष्टिकोनातून किंवा पुनर्जागरणातून, ती राष्ट्रवादाची व्याख्या खऱ्या अर्थाने फ्रान्समध्ये सर्वात प्रथम आलेली दिसून येते. मग त्याच्यानंतरच 1789 क्रांती झालेली दिसून येते. म्हणजे राष्ट्रवाद उदयास येण्यामध्ये फ्रान्स हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक असलेला दिसून येतो. दुसरं, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची प्रेरणा. आता अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची प्रेरणा काय झालेली आहे की साम्राज्यवाद्यांविषयी विरुद्ध लढून आपण आपलं स्वराज्य किंवा आपलं राज्य निर्माण करू शकतो, ही भावना अमेरिकेनं जगाला दिली. म्हणजे जो इंग्रज किंवा इंग्लंड होता त्याच्या विरोधात
लढून त्यांनी काय केलेलं होतं, त्याला त्यांच्या प्रदेशातून हाकलून लावलं आणि त्या ज्या 13 वसाहती होत्या त्या स्वतंत्र झाल्या. तर हा संघर्ष करत असताना फ्रान्सनं सुद्धा त्यांना मदत केलेली होती. फ्रेंच सैन्याचा लापायत हा सेनापती तिथं गेलेला होता आणि त्यांच्या बाजूनं तो लढला आणि युद्धातून सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वाचा फ्रेंच जनतेला पण परिचय झाला किंवा इतर जनतेनं सुद्धा त्याचा परिचय झाला, की आपण सरकार केव्हाही बदलू शकतो आणि लोकशक्तीने लोकांचे हक्कही मिळवता येतात. ही भूमिका त्याच्यातून झालेली दिसून येते. आता याच्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती 1789 साली जी घडून आली, ही खऱ्या अर्थाने जगामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वत्रयी त्यांनी दिली आणि जी अनियंत्रित राजेशाही होती, ती राजेशाही काय करू शकतो आपण उलथवून टाकू शकतो आणि उलथून टाकल्यानंतर स्वातंत्र्य, समतेची जगाला आपण देणगीही देऊ शकतो किंवा आपण आपल्यामध्ये ती तत्व मूल्य रुजवू शकतो. सामाजिक ऐक्य प्रस्थापित केलं त्यांना आणि याच्यामुळे राष्ट्रवादी भावनेला उत्तेजन मिळालं. मग राष्ट्राविषयी प्रेम, अभिमान, आदर निर्माण झाला आणि या क्रांतीतून निर्माण झालेल्या राष्ट्रवादी भावनेनं व्यापक स्वरूप धारण केलं आणि केवळ युरोपचाच नव्हे तर अख्ख्या जगाचा इतिहास बदलण्याची हिंमत ह्या फ्रेंच राज्यक्रांतीनं दाखवून दिली किंवा त्यानं एक धडा दिला आणि त्याचंच जे काय अनुकरण लोकांनी केलेलं दिसून येतं. आता त्याच्यानंतर आहे 1830 ची क्रांती. आता ही 1830 ची क्रांती कशी घडून आली, की ज्यावेळेस 1789 ची क्रांती झाली, बरोबर? त्याच्यानंतर नेपोलियनच्या पाडावानंतर 1814 मध्ये 18व्या लुईला काय झालं, फ्रान्सच्या गादीवरती बसवण्यात आलं. परंतु राजेशाहीची पुनर्स्थापना झालेली होती त्याच्यातून परत एकदा. फ्रान्समध्ये परत प्रतिगामी राजवट आली आणि 18व्या लुईने काय केलं, फ्रेंच जनतेच्या भावना न दुखावता घटनेसमोर राज्य करण्याचे धोरण राबवले, बरोबर? परंतु मंत्रिमंडळाच्या मार्फत हा राज्यकारभार कसा करावा असं निश्चित करण्यात आला, बरोबर? पण पुढे लुईनं काय केलं, राजांनी लोकमताला बाजूला ठेवून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे निश्चितच परत एकदा फ्रान्समधल्या क्रांतिकारकांनी 1830 मध्ये बुर्बॉन घराण्यातील राजाचे उच्चाटन केलं, म्हणजे त्याचा समूळ नाश करून टाकला आणि मग तिथं अर्लियन्स घरातला लुई फिलिपेला राजगादीवरती बसवला. म्हणजे त्याला फ्रेंच जनतेचा राजा किंवा जनमताचा प्रभाव असणारा राजा अशी संज्ञा दिली गेली. ती याच्यामुळेच की त्यानं नंतर तो काहीतरी काम करेल असं. मग 1830च्या क्रांतीनं परत एकदा दाखवून दिलं की प्रतिगामी राजवट उलथवून टाकू शकतो आम्ही आणि लोककल्याणकारीच भूमिका त्याच्यातून आम्ही साकारू शकतो. परंतु दैवाधिकारांचा सिद्धांत त्याच्यात पण डावलला आणि जनमताचा प्रभाव परत एकदा त्यांनी फ्रान्समध्ये प्रस्थापित केला. आता त्याच्यानंतरचा जो मुख्य घटक आहे तो 1848 ची क्रांती पण महत्त्वपूर्ण आहे ह्याच्यासाठी. तर 1848 ची क्रांती काय आहे, तर त्यावेळेस लुई फिलिपेला जर राजगादीवरती बसवलं, 18 वर्ष का त्यानं सत्ता चालवली, 1830 ते 1848 म्हणजे अशी 18 वर्ष त्यानं कारकीर्द चालवली. परंतु त्याला अनेक कायदे करून व्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लादले त्यांनी सुद्धा. राजकीय पक्ष व संस्थांवर बंदी घातल्या. लुई फिलिपेच्या या धोरणावर प्रजासत्ताकवादी नाराज झाले, बोनापार्टिस्ट नाराज झाले, उदारमतवादी, समाजवादी सगळे लोक नाराज झाले. परराष्ट्रीय धोरण ही फ्रेंच जनतेच्या निराशा करणारं ठरलं. त्याच्यामुळे काय झालं, 1848ला परत एकदा जनतेने दाखवून दिलं राष्ट्रवादाचा प्रभाव किती असतो तो. मग फिलिपेला राजपदावरून परत दूर केलं आणि त्याला राजत्याग करायला लावला. मग तो इंग्लंडला पळून गेला. आणि या क्रांतीमुळे 1791च्या क्रांतीने काय झालं, आणखीन एका पर्वाची समाप्ती झाली आणि दैवी राज अधिकाराचा सिद्धांत आहे तो संपवला आणि जनतेने परत एकदा सार्वभौमत्व दाखवलं. अतिशय महत्त्वपूर्ण घटक असलेलं दिसून येतं. तर नेपोलियनची राजवट व राष्ट्रवाद, नेपोलियनची राजवट सुद्धा काय दाखवून देते, नेपोलियनची राजवट किंवा जी काही राष्ट्रवाद आहे तो नेपोलियननं काय केलेलं होतं, ही एक प्रकारचं आपल्या देशाचं आक्रमक रूप दाखवून दिलेलं होतं. राष्ट्राबद्दल अवाजवी प्रेम फ्रेंचांच्या मनात निर्माण केलं आणि नेपोलियनच्या नेतृत्वाखाली फ्रान्सनं मोठ्या प्रमाणामध्ये ऐक्य पण प्रस्थापित केलं. परंतु नेपोलियनच्या राजवटीचा दुसरा असा एक परिणाम झाला की त्याने इतरांच्या राज्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचं धोरण राबवलं. म्हणजे फ्रान्स किंवा फ्रेंच लोकांचा पहिला राष्ट्रवादाची एक बाजू होती की आपल्यावरती जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर आपण काय करायचं की त्या सत्तेला उखडून टाकायचं किंवा समूळ नष्ट करून टाकायचं, ही एक भूमिका त्याच्यातून ठेवली होती. परंतु त्याच्यानंतरचं त्यांचं जे दुसरं पाऊल नेपोलियनच्या कालखंडामध्ये आलं राष्ट्रवादाबद्दलचं,
की इतर राष्ट्रांवरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचं धोरण त्याच्यामुळं निर्माण झालेलं दिसून येतं नेपोलियनमुळे. त्याचा पुरस्कार तसा राष्ट्रवाद म्हणजे प्रखर राष्ट्रवाद दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण करण्याचा जो होता तो युद्ध किंवा लढाऊ बाण्याचा लढाऊ वृत्तीचा तो राष्ट्रवाद त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तर त्यामुळे काय झालं की नेपोलियनच्या आक्रमकतेला परत छळ देण्यासाठी युरोपातील राष्ट्र एकत्र आले. राष्ट्रवादाला आणखीन चालना मिळाली. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सामूहिकपणे प्रयत्न करायला लागला. म्हणजे नेपोलियनच्या काळात त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करून एक प्रकारे राष्ट्रवादाला पण बळ दिलं. म्हणजे दुसऱ्या राष्ट्रावरती हल्ला करत असताना सुद्धा काय झालं की आपण सुद्धा एक झालं पाहिजे. जसं नेपोलियन फ्रान्स राष्ट्र स्वतः संघटित होऊन दुसऱ्यावर आक्रमण करत असेल तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे, तेवढ्याच प्रतिकार क्षमतेनं त्याचा प्रतिकार करून त्याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे, आपल्या राज्याचं राष्ट्राचं संरक्षण केलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी त्याच्यातून हे सांगितलं. प्रतिगाम्यांची पण दडपशाही उलथवून टाकली ह्या राष्ट्रवादाने. आता काय झालं, प्रतिवादी म्हणजे काय किंवा प्रतिगामी म्हणजे काय की फार मोठा प्रसार झाला, बरोबर. फ्रान्स विरोधात सुद्धा राष्ट्रांनी आघाडी उघडली आणि 1885 मध्ये वॉटरलूच्या मैदानावरती काय केलं, नेपोलियनचा पराभव केला. म्हणजे नेपोलियनला सुद्धा दाखवून दिलं की ही राष्ट्र एक येऊ शकतात आणि विरोध करून तुम्हाला संपवू शकतात असा सुद्धा संदेश दिला. त्यामुळे राष्ट्रवाद थांबला नाही. परत फ्रेंच राष्ट्रवादाला उत्तेजनच मिळालं. व्हिएना परिषद असेल, संयुक्त युरोप असेल, मेटरनिक पद्धती यांनी काय केलं की परत दुसऱ्या राष्ट्रांना ह्यांनी एकत्र येऊन काही राष्ट्रांचा गट होऊन तो इतर राष्ट्रांना गिळंकृत करायचे. हे सुद्धा धोरण काय आहे, राष्ट्रवादाला चालना देण्यासारखंच आहे की जर अशा पद्धतीच्या एखाद्या राष्ट्राचं जर हे होत असेल, त्याचा प्रदेश हस्तगत करणं, त्याच्यावरती साम्राज्य किंवा त्याच्यावर व्यापार हस्तगत करणं, अशा धोरणांमुळे काय झालेलं आहे की त्याचेच उदाहरण आहेत व्हिएना परिषद किंवा संयुक्त युरोप, ते आपण पुढे पाहणारच आहोत. म्हणजे त्याच्यातून सुद्धा राष्ट्रवादाचा प्रसार व्हायला मदत झालेली दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा 1848ची क्रांती. आता 1848ची क्रांती आपण पाठीमागच्या वेळेस पाहिलेली होती की जी 1830 नंतर 1848 झालेली होती. जो आपण बघितला की ह्याच्या विरोधामध्ये झालेली क्रांती, जो ऑर्लियन्स घराण्यातला जो लुई फिलिप होता त्याच्या विरोधामध्ये ती झालेली क्रांती आहे. त्याचा आढावा आपण निश्चितपणे घेतलेला आहे. नेपोलियन बोनापार्टची स्वारी. आता नेपोलियन बोनापार्टची स्वारी सुद्धा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाच्या उदयाला प्रेरणा देणारी ठरली. म्हणजे ती कशी की नेपोलियन बोनापार्टच्या स्वारीमुळे तर इटलीतल्या स्वाऱ्यांमुळे तर इटलीचा अप्रत्यक्षपणे फायदाच झाला. इटली जिंकून घेतल्यानंतर इटलीच्या वेगवेगळ्या राज्यात नेपोलियनची सत्ता प्रस्थापित झाली आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक राजकीय एकता प्रस्थापित झाली. म्हणजे इटली जो मृत होता, इटली जो चैतन्यहीन होता, परंतु नेपोलियनच्या आक्रमणानं काय झालं, त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. म्हणजे फ्रेंच क्रांतीत निर्माण झालेल्या स्वतंत्र, समता, बंधुत्व या तत्वांचा प्रसार इटलीच्या लोकांच्या मनावरती सुद्धा खोलवर उमटलेला दिसून येतो. म्हणजे जी काही तत्वस्था आली नेपोलियन बरोबर फ्रान्समधली, आणि तीच निश्चितपणे इटलीच्या काय झालेली होती, पत्त्यावरती पडलेली दिसून येतात. म्हणजे इटलीला प्रेरणादायी ठरलेली दिसून येतात. म्हणजे जरी त्याने आक्रमण केलं तरी त्या इटलीतील वेगवेगळ्या छोट्या छोट्या राष्ट्रांचा समूळ नाश केला आणि मोठी राज्य एकत्र आणली. आणि हे हिंमत नेपोलियनच्या अंगी होती. त्याच्यातून सुद्धा त्यांनी प्रेरणा घेतली की आपण सुद्धा आपलं राष्ट्र करू शकतो, आपण सुद्धा आपल्या राष्ट्राला एक करून राष्ट्रीय स्वरूप देऊन आपण काय करू शकतो, राज्यकारभार चालवू शकतो. ही खऱ्या अर्थाने ह्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, ह्या घडामोडी घडलेल्या आहेत, याच्यामुळे लोकांना प्रेरणा भेटलेली निश्चितच दिसून येते. आता आपला जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे याच्या पुढचा की जर्मनी आणि इटलीचं एकीकरण. या घटकाला कारणीभूत ठरलेला महत्त्वाचा जो घटक आहे तो हा व्हिएना काँग्रेस आहे. आणि व्हिएना काँग्रेस आणि इटलीचा थोडासा संदर्भ आपण पाहूया की ह्या व्हिएना काँग्रेस कशासाठी भरवलेली होती. जो नेपोलियननी सर्व राष्ट्रांवरती आक्रमण करून काय झालं होतं, प्रदेश हस्तगत केला होता, परंतु नेपोलियनच्या मृत्यूनंतर, त्याचा पराभवानंतर काय केलेलं होतं की या सर्व प्रदेशाची विस्कटलेली घडी परत सुस्थितीमध्ये आणण्यासाठी व्हिएना या ठिकाणी 1815 साली मेटरनिकच्या अध्यक्षतेखाली एक काय झाली होती, काँग्रेस बोलवली होती. म्हणजे एक सभा बोलवली होती. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आता इटलीच्या अनुषंगाने पाहूया की प्रदेशाची काय झाली होती,
सगळी वाटणी केली जात होती आणि ही वाटणी म्हणजे अशी चिरपाड होती की कुठलेही प्रदेश कुणालाही दिले गेले. अगदी म्हणजे आता लुसी जी राजकुमार होती नेपोलियनची, तिला पार्मा ठिकाण देण्यात आलेलं होतं. ल्युडा, मॉडेना, टस्कनी हे हॅब्सबर्ग घराण्यातील तिसऱ्या फर्डिनांडला दिलं होतं. नेपल्स व सिसिलीवर बुर्बन घराण्यातली सत्ता होती. अशा एक ना अनेक प्रकारचे काय झालेले आहेत, अशा किंवा प्रदेश वाटपामुळं इटलीचं मन दुखावलं गेलं. इटलीचा स्वाभिमान दुखावला गेला, की अशा पद्धतीनं आपल्या प्रदेशाची जर तोडफोड होत असेल, तर निश्चितच आपण त्याचा प्रतिकार करून आपण परत एकसंघ व्हायला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या इटलीच्या राष्ट्रवादाच्या बाबतीत ही जी काही कारणं आहेत ती पोषक ठरलेली दिसून येतात. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, याचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला ह्या राष्ट्रवादाची उदयाची कारणे समजली असेल. जरी काही अडचण असेल तर निश्चित आपण विचारू शकता. ओके. धन्यवाद.